नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। सगळे लोक टॉप व्हेरियंट दाखवत आहेत। ही कर्व आहे। माझं नाव अविनाश आहे। मराठी कार वर्ल्डवर तुमचं स्वागत आहे। पहिल्यांदा आले आहात ना, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे आहे सेकंड टॉप व्हेरियंट क्रिएटिव्ह, जे आहे अकम्प्लिशच्या खालचे व्हेरियंट। हे एक व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट होऊ शकतं। ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे। पेट्रोलबद्दल बोलतोय, एक नवीन इंजन दिलेलं आहे कंपनीने, TGDI इंजिन पेट्रोलचं, त्याबद्दल आपण बोलू। पहिल्यांदा सेगमेंटमध्ये डिझेलसोबत DCA आलेला आहे, ड्युएल क्लच ऑटोमेशन, त्याबद्दल आपण आज बोलणार आहे। आणि क्रिएटिव्ह व्हेरियंट आहे, जास्त व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे, म्हणूनच ही स्पेसिफिक व्हेरियंट मी चूज केलेलं आहे। चला व्हिडिओला स्टार्ट करू। चला बोलूया फ्रंट एंडपासून। फ्रंट एंड बघायला गेलं ना तर तुम्हाला मोर ऑर लेस सगळ्या गाड्या आता सारख्याच दिसतील। आता ही तर नेक्सॉन सारखीच दिसते। काही एलिमेंट आहे जे हे सफारीकडनं घेतलेले आहे कंपनीने, हा जो एलिमेंट आहे, बाकी सगळ्या गोष्टी सारख्या आहे। ठीक आहे, खालची ग्रिल असो, हेडलॅम्पचं सेक्शन असो, नॉर्मल DRL असो, फ्रंट फेशिया असो, सगळ्या सारखा झालेला आहे। हे एक सफारीचं एलिमेंट, बाकी सगळी नेक्सॉनच तुम्हाला दिसते ही कार। मला असं वाटतं की काहीतरी डिफरन्स नक्कीच पाहिजे होता, म्हणजे लोकांना ओळखायला पण बरं वाटेल। काय जनरली जेव्हा खालचं सेगमेंट असतं त्या लोकांना जर वरच्या सेगमेंटसारखी गाडी दिसली तर चांगलं वाटतं। वरच्या सेगमेंटचे लोक आहे त्यांना जर ही गाडी 20 लाख खर्च करूनही, हे व्हेरियंटचं 16 लाखापर्यंत येतं, खर्च करूनही 12 लाखाच्या व्हेरियंटसारखा फील येत असेल ना, तर ते थोडंसं एक मनात नेहमीच राहतं। माझा फक्त एक जेन्युइन फीडबॅक आहे, मला असं वाटते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा। फ्रंट फेशिया सगळा सारखा आहे। इथे 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे। क्रिएटिव्ह व्हेरियंटबद्दल बोलतो आहे आपण। आता प्राईसबद्दल बोलू। पेट्रोलचं बघायला गेलं तर 14 लाखापर्यंत एक शोरूम प्राईस आणि 16 लाखापर्यंत, 15.5 ते 16 लाखापर्यंत ऑन रोड जाऊ शकतं। ठीक आहे, डिझेलमध्ये तुम्ही 1-1.5 लाख ॲड करा। बेस्ट डील तुम्हाला 95 शोरूम भोसरीमध्ये मिळतील, पुण्याच्या आसपास, जर तुम्ही हा व्हिडिओ बघतायत किंवा राहत आहेत तुम्ही तर। ठीक आहे, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, नक्की कॉल करून इन्क्वायरी करू शकता, टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता, सगळे फीचर बघू शकता। हे व्हेरियंट का बरं जास्त महत्त्वाचं आहे हे पण आता आपण बोलू। ठीक आहे, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इथे मिळून जातील। काही काही कमी आहे, ते कमी किती तुम्हाला जस्टिफाय करतं, तुमच्या पैशांना जस्टिफाय करतं, किंवा ते फीचर्स नसले तरी चालेल का, हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू। ठीक आहे, प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन दिलेलं आहे, 2 पार्किंग सेन्सर, आणि ही ग्रिल तुम्ही बघू शकता, जास्त अपिलिंग वाटते, अपराईट स्टॅन्स देते। आणि ओव्हरऑल गाडी बघायला गेलं, जसं मी तुम्हाला म्हटलं, नेक्सॉनच्या रंगछटा नक्कीच दिसतील, काही वेगळा डिफरन्स नाही आहे। डिफरन्स कुठे आहे? डिफरन्स आहे साईड प्रोफाईल आल्यानंतर। इथे ना ह्या दोन्ही व्हेरियंटमध्ये, क्रिएटिव्ह आणि अकम्प्लिशमध्ये 18 इंचचे टायर मिळतील ह्या डिझाईनसोबत। इथे 215-55 R18 याच्या खालचे व्हेरियंट आहे ना, तिथे तुम्हाला 17 इंचेस टायर मिळणार आहे। ठीक आहे, अराऊंड 208-209 mm ग्राउंड क्लिअरन्स मिळणार आहे। कव्हरचं बॅजिंग तुम्ही इथे बघू शकता। 360 डिग्री कॅमेरा आहे, त्यातला एक कॅमेरा या साईडला तुम्हाला दिलेला आहे। बाकी हे मिररसुद्धा नेक्सॉन किंवा हॅरियरमध्ये आहे, तेच तुम्हाला मिळतील। कुपे डिझाईन आहे। कुपे डिझाईनमध्ये जनरली रूफ रेल नसतात, पण कंपनीने काही पॅकेज दिलेले आहे, त्या पॅकेजसोबत तुम्ही हे कुपे डिझाईनचे साठी रूफ रेल्स घेऊ शकता। हा X1 प्लॅटफॉर्म आहे, जो नेक्सॉनचा प्लॅटफॉर्म आहे, त्याला थोडं रिवाईज केलेलं आहे आणि व्हील बेसनं थोडा वाढलेला आहे। त्याचा फायदा कुठे झाला? त्याचा फायदा झाला बूट स्पेसमध्ये, कारण 500 लिटरची बूट स्पेस मिळालेली आहे, आणि ओव्हरऑल कम्फर्टमध्ये, सिटिंग एरियामध्ये झालेला आहे। बाकी सिटिंग एरियाचे कम्फर्ट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे पॉईंट आपण डिस्कस करू। ठीक आहे, ओव्हरऑल लेंथमध्ये फायदा नक्कीच झालेला आहे। कुपे शेप डिझाईन आहे, खाली स्लांट हाईट दिलेली आहे, आणि ओव्हरऑल अशी ही दिसते कार साईड प्रोफाईलने। ठीक आहे, चांगला ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळं ग्रामीण भागात तुम्ही बिनधास्त ही गाडी घेऊ शकता। गाडी बघा, व्हिजिट करा शोरूमला, कुठल्याही शोरूमला जा, व्हिजिट करा, चेक करा, गाडी तुम्हाला नक्कीच आवडेल। कुठलाच निगेटिव्ह पॉईंट लुकमध्ये तरी बाहेरून दिसणार नाही। तुम्हाला कशी वाटली? हे डिझाईन चालेल का? जनरली हे बाहेरच्या देशांमध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे, लॅम्बोर्गिनी उरुससारखी ही गाडी दिसते। आपल्याकडे किती चालेल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। साईड प्रोफाईलमध्ये ना इथे ना सगळे पॅनो ब्लॅक फिनिशची क्लॅडिंग आहे, त्यामुळे धूळ वगैरे आहे ना, ही इथे जास्त लागू शकते, मेंटेन करायला थोडा त्रास जाईल। बाकी हे जे डोअर हँडल आहे ना, हे थोडे जास्त प्रीमियम आहे। ठीक आहे, इथे दाबायचं आणि आरामात तुम्ही डोअर ओपन करू शकता। आता बोलू थोडं प्लॅटफॉर्मबद्दल। या प्लॅटफॉर्मला 5 स्टार रेटिंग मिळाली होती ग्लोबल एनकॅपमध्ये। भारत एनकॅपला ही गाडी अजून जायची आहे, दिवाळीपर्यंत जरी डिलेवरी स्टार्ट झाल्या ना, तरी त्याच्या आधी ह्याची ग्लोबल एनकॅपची रेटिंग किंवा भारत एनकॅपची रेटिंग आली ना, तर खप तसाच वाढेल ह्या गाडीचा, तशीच जास्त विकल्या जाते। ठीक आहे, आता ह्या X1 प्लॅटफॉर्मला ना थोडंसं रिवाईज करूनच ही गाडी आणलेली आहे, म्हणूनच दाट शक्यता ही आहे की 5 स्टार रेटिंग नक्कीच घेऊन येईल। लॉन्चच्या दिवशीसुद्धा कंपनीने सांगितलं आहे की
हा प्लॅटफॉर्म जो आहे हा प्लॅटफॉर्म 5 स्टार रेटिंग आणायचा कॅपेबल आहे. ठीक आहे, आपण त्याची वाट बघू आणि नक्कीच होईल. चला रेअरला येऊ. रेअरला आल्यानंतर हे कुपे शिफ्ट डिझाईन आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला इंटिग्रेटेड टेल लाईट दिलेलं आहे, टाटाचा लोगो, कर्वचा लोगो, खाली पार्किंग सेन्सर दिलेला आहे. ॲप्रोच अँगल खूपच चांगला आहे, खूपच चांगला ॲप्रोच अँगल आहे. बाकी डिझाईन तुम्ही बघू शकता, कुठेच नावबोट ठेवायला जागा नाही आहे. आणि बाय द वे सांगायचं विसरलो मी, हे गुडियरचे टायर आहे. ठीक आहे, मायलेज पण चांगला मिळून जातो. डोर ओपन केलं, ब्ल्यू कलरची ही थीम आहे, इलेक्ट्रिक ब्ल्यू म्हणू शकता तुम्ही याला, ती थीम आहे. आणि नॉर्मल फॅब्रिक अपॉस्ट्री म्हणजे कापडाच्याच ह्या सीट्स आहे त्या दिलेल्या आहे. ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहे आणि इथे तुम्हाला 2 कप होल्डर दिलेले आहे. आता महत्त्वाचं बोलू, मे बी थोडासा निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला वाटू शकतो. 5 फूट 10 इंच जवळपास माझी हाईट आहे. ठीक आहे, आता एकदा तुम्हाला बसून दाखवतो. सीटवर बसलो आहे मी. आता जनरली टर्बन वगैरे वापरणारे लोक आहेत किंवा 5 फूट 10 इंचपेक्षा जास्त उंच लोक आहेत, त्यांना मला असं वाटतं प्रॉब्लेम येऊ शकतो ह्या कुपे डिझाईनचा. ठीक आहे, थोडं ना त्रास होईल तुम्हाला, कारण माझ्यासाठीच थोडी कमी जागा इथे आहे. बरं ती का बरं मॅनेज झालेली आहे, कारण हा एक गॅप दिलेला आहे इथे बघा, सनरूफच्या बाजूला हा गॅप आहे आणि इथे तुमचं डोकं आत आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं पुढे जरी झाले ना तरी तुम्हाला हा त्रास जाणवू शकतो. उंच व्यक्तींना नक्कीच जाणवू शकतो. ठीक आहे, 2.5 ते 3 लोक बसतील इथे यासाठी, कारण 2 लार्ज साईज किंवा मिड साईज अडल्ट आणि एक लहान बाळ बसू शकतो. पण मध्ये बसणाऱ्यांना एक त्रास जाऊ शकतो, कारण ना इथे हंप ना चांगलाच उंच दिलेला आहे, म्हणजे पाय ॲक्च्युली स्प्रेड करूनच बसायला लागेल. हा एक निगेटिव्ह पॉईंट मला जाणवला. बरं हा का बरं जाणवला, कारण आपल्याला आत्तापर्यंत स्पेसमध्ये इश्यू मिळालेच नाही, आपल्याला नेक्सॉनमध्ये मिळाला नाही. पंच स्पेशियस आहेच, हॅरियरबद्दल बोलायची गरज नाही, सफारीबद्दल बोलायची गरज नाही, वाटेल तेवढा स्पेस आहे. पहिल्यांदा मला असं जाणवतं आहे की मी टाटा मोटर्सच्या कुठल्या गाडीबद्दल बोलतो आहे तिथे मला हलकासा स्पेस वाटतो आहे. मला जाणवतो आहे, तुम्हाला जाणवतो की नाही माहीत नाही, पण तुम्हाला हे बघायला लागेल. आणि मला असं वाटतं असं होऊ शकतं, कारण कुपे डिझाईन आहे, थोडं स्लांट झालेलं आहे. आणि हा एक पॉईंट आहे जो मला असं वाटतं तुम्ही चेक करायला पाहिजे. बाकी 5 फूट 6 इंच 7 इंच जे लोक आहेत ना हाईटनं ओव्हरऑल, त्यांना तर अजिबातच प्रॉब्लेम जाणार नाही. उंच व्यक्तींना प्रॉब्लेम जाऊ शकतो. बाकी इथचं याचा रिक्लाइन अँगल चांगला आहे, त्यामुळे मी कम्फर्टेबली बसू शकतो. बस हा पॉईंट होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. ठीक आहे, इथे खाली AC वेंट दिलेले आहे, 2 चार्जिंग सॉकेट दिलेले आहे. चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे, पण मोबाईल कुठे ठेवायचा, तर तो सीटवर ठेवायचा किंवा इथे ठेवायचा. हे एक थोडंसं इम्प्रॅक्टिकल वाटतं कधी कधी मला. हे सगळ्याच गाड्यांबद्दल आहे. ठीक आहे, चला ड्रायव्हर सीटला जाऊन बोलू. हे इथे टच आहे, त्यामुळे निवांत तुम्ही ओपन करू शकता. कीमुळे तो ओपन होईलच. बाकी इलेक्ट्रिक ब्ल्यू कलर आहे. इथे सगळे कंट्रोल दिलेले आहे. इलेक्ट्रिकली ORVM पण आहे. व्हेंटिलेटेड सीट्स ऑप्शन या व्हेरियंटमध्ये दिलेलं नाही आहे. फॅब्रिक अपॉस्ट्री ही आहे. सिग्नेचर स्टेअरिंग व्हील ज्यात इल्युमिनेटेड लोगो येतो. बाय द वे कार चार्ज नाही आहे, बॅटरी डाऊन झालेली आहे, म्हणून तुम्हाला असंच मॅनेज करायला लागेल. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरनं थोडा छोटा आहे कम्पेअर टू टॉप ऑफ द व्हेरियंट. ठीक आहे, ह्याची साईज पण 10.25 mm आहे. थोडा छोटा मला तुम्हाला साईज वाटू शकतो, पण जे काही आहे ते परफेक्ट दिलेलं आहे, कारण तुम्हाला जस्टिफाय नक्कीच करेल ज्या प्राईज रेंजमध्ये तुम्ही ह्या गोष्टी बघतायत. IRVM जो आहे ना तो नॉर्मल दिलेला आहे. ठीक आहे, ऑटो डिमिंग नाही आहे. बाकी सनरूफचे कंट्रोल आणि इथे सगळं सनरूफ तुम्ही बघू शकता. एक फीचर येत नाही आहे ते म्हणजे एअर क्वालिटी कंट्रोलचं, ते तुम्हाला इथे दिसणार नाही या व्हेरियंटमध्ये. ठीक आहे, बाकी ब्लॅक कलरमध्ये हा डॅशबोर्ड आहे. इलेक्ट्रिक ब्ल्यू याचं इंटेरियर आहे. इथे सगळे टच स्क्रीन झालेले आहे. वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन ह्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला दिलेलं नाही आहे. नॉर्मल चार्जिंग ऑप्शन दिलेलं आहे. मॅन्युअल गेअरबॉक्सबद्दल आपण बोलतो आहे. सिटी, इको आणि स्पोर्ट्स मोड 3 मोड तुम्हाला येतात. हे तर स्टँडर्ड आहे, सगळीकडेच मिळतील. ठीक आहे, सगळ्याच व्हेरियंटमध्ये. आर्मरेस्टमध्ये थोडी जागा दिलेली आहे आणि हा आर्मरेस्ट सेम आहे सगळं जे तुम्हाला नेक्सॉनमध्ये सुद्धा मिळतं. येस, नेक्सॉनच वाटते तुम्हाला दुसरी. इथे कुठलं वेगळा एक्स फॅक्टर दिलेला नाही आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. ठीक आहे, चला बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. एक नवीन इंजिन, 2 पेट्रोल इंजिन आहे याच्यात. एक रेवाट्रॉन इंजिन जे नॉर्मल तुम्हाला पंच नेक्सॉनमध्ये मिळतं. ठीक आहे, जे आहे 118 BHPची पॉवर जनरेट करणारे, 170 न्यूटन टॉर्क. कंपनीने सिटी मायलेज दिलेला आहे त्याचा 12. दुसरं आहे टर्बो इंजिन, ते देते 123 BHPची पॉवर आणि 225 न्यूटन टॉर्क. कंपनीने त्याचं सिटी मायलेजसुद्धा 12चाच क्लेम केलेला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर नवीन इंजिन आहे ना ते जास्त रिफाईंड आहे. तिसरं डिझेल इंजिन जे अराऊंड 260 न्यूटन टॉर्क देतं. ठीक आहे, कंपनीने मायलेज क्लेम केलेला आहे 22.4चा. आरामात मायलेज देईल. सिटी मायलेज 15-16पर्यंत नक्कीच मिळेल. 116 BHPची पॉवर जनरेट करतं ते इंजिन. DCEमध्ये सेगमेंटमध्ये पहिल्यांदा कंपनीने दिलेलं आहे ड्युएल क्लचसोबत.
चांगला परफॉर्मन्स आहे, स्मूथ स्विफ्ट इंजिन आहे. गाडीचं तुम्हाला अजिबातच वाटणार नाही की तुम्ही एवढी स्मूथ आणि सॉफ्ट गाडी चालवत आहेत. असा मस्त परफॉर्मन्स आहे त्या डिझेलचा. आता बोलू प्राईसबद्दल. ठीक आहे, आता जर बेस व्हेरियंटबद्दल बघायला गेलं तर 10 लाखापासून ही कार स्टार्ट होते. ठीक आहे, ओव्हरऑल जर बघायला गेलं. टॉप ऑफ द व्हेरियंट तुम्ही बघायला गेलं तर 20 लाखापर्यंत मिळून जाईल. ठीक आहे, मी DCA डिझेलबद्दल बोलतो आहे. हे व्हेरियंट 14 लाखापासून स्टार्ट होतं. 15.5 लाखात हे क्रिएटिव्ह व्हेरियंट येतं. सनरूफ घ्यायचं असेल तरी घेऊ शकता, नसेल घ्यायचं तरी त्यात व्हेरियंट आहे. कारण आता कंपनीने प्लस एस असे फीचर दिलेले आहे. फीचर तुम्हाला मिळतात. प्लस एस म्हणजे सनरूफसोबत तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. ह्यासुद्धा गोष्टी दिलेल्या आहे. प्राईस फॅक्टरबद्दल बोलू शकतो ते यासाठी कारण 9.5-10 लाखात जर पंचचा टॉप व्हेरियंट येत असेल तर स्टार्ट होते 9.5-10 लाखापासून 11 लाखापासून नेक्सॉनची, जे 12.5-13 लाखापर्यंत जातं. 12.5-13 लाखापर्यंत जर नेक्सॉन जाते तर तुम्ही कारचा विचार नक्कीच करू शकता, ज्यात तुम्हाला नवीन GDI इंजिन मिळतं, नवीन पेट्रोल इंजिन मिळतं आणि ऑटोमॅटिक बघायचं गेलं डिझेलसोबत तर DCA मिळतं, जे ऑलरेडी स्मूथ सॉफ्ट झालेलं आहे. म्हणजे कॉम्पिटिशन इथेच तयार झाली नेक्सॉनला. ठीक आहे, आणि प्राईस फॅक्टरबद्दल बोलायला गेलं तर ह्या गोष्टी जस्टिफायबल नक्कीच करतात कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर गाडी घ्यायची आहे, कुठले प्रश्न आहे तर मराठी कारवडच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. काही माहिती द्या आणि आपण कनेक्ट करू. आणि तुम्हाला कुठले जर प्रॉब्लेम असेल गाडी घ्यायच्या वेळी तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. फेसबुकवर हा व्हिडिओ बघतायत, फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कारवडला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत चला, बाकीच्यांनासुद्धा मदत होईल. धन्यवाद. कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. वाट बघतोय तुमची. धन्यवाद.